लाडली बहन योजना के तहत महिलाओं को मिलने वाली राशि सही समय पर बढ़ाई जाएगी। रक्षाबंधन के अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ये भरोसा लाडली बहनों को दिया है। सीएम ने रक्षाबंधन के अवसर पर आयोजित समारोह में बोला, उन्होंने कहा कि किसी भी विकासशील देश को अगर विकसित होना है तो उसके लिए जरूरी है कि महिलाओं को अर्थव्यवस्था में हिस्सेदार बनाया जाए। आज हम जो भी विकसित देश देखते हैं, उन्होंने इसी सूत्र को अपनाया है। खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही, तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून या ठिकाणी आलो आहे। ज्याच्या मागे एवढ्या बहिणींचं साकडं, त्याचं कोण काय करू शकेल वाकडं? त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले, षडयंत्र केली, दूषणं दिली, शिव्याशाप दिले, त्रास दिला, पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या। त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही। आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर आलो। इस मौके पर फडणवीस ने कहा कि कई षड्यंत्रों के बावजूद राज्य में महायुति की सरकार राज्य में वापस आई है और इसका पूरा श्रेय लाडली बहनों को जाता है। लाडली बहन योजना आने वाले 5 वर्षों तक जारी रहेगी और सही समय आने पर इसकी राशि भी बढ़ाई जाएगी। मोदीजींच्याच मार्गावर चालत आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये देखील आपण अनेक योजना मागच्या काळामध्ये केल्या आणि मग त्याच्यामधली एक महत्त्वाची योजना आपली लाडकी बहीण योजना, की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला देणं आपण सुरू केलं। अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत। पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं, ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली। पुढचे 5ही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत, हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो।